दिवसागणिक उन्हाचा तडाखा वाढत असल्याने जिल्ह्यातील बहुसंख्य नदी नाले आणि विहिरी आटल्या आहेत। त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थिती अधिक बिकट झाली आहे। आदिवासी भागातील महिलांना रात्री तसेच उन्हातानात पाण्यासाठी पायपीट करावी लागते। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंडे तोरंगण तसेच त्या अंतर्गत येणाऱ्या मेटकावरा, वेळुंजे, हेदलीपाडा, हेदांबा या पाड्यांवर एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात टंचाई जाणवू लागली आहे। नांदगाव, कोहली, खुंटपाड्यातील ग्रामस्थांना 2 किलोमीटरहून नदीतून पाणी आणावं लागतंय। परिसरातील खरवळ ग्रामपंचायतीची लोकसंख्या सुमारे 2,500 असून 12 वाडेपाडे तिच्याशी जोडले गेले आहेत। काही वाड्यापाड्यातील लोकांना ओहळ्यातील झऱ्याचं दूषित पाणी भरावं लागतंय। देवळा, कचरपाडा, गावठा, उबराणे या गावातील लोकांना जेमतेम 15 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। काहींना गढूळ पाण्याचा वापर करावा लागतोय। त्र्यंबक तालुक्याचा पश्चिम भाग आणि गुजरात तसेच पालघर जिल्ह्याच्या सीमेलगत असणारा अतिदुर्गम डोंगराळ भागातील ओझरखेड ग्रामपंचायती अंतर्गत कोशिंबा पाडा, भुतारशेत ही टंचाईग्रस्त पाडे असून या ठिकाणी पाण्याचे टँकर येत असेल तरी पाण्याचा तुटवडा जाणवतोय। खडकोहळे येथील लोकांना 1.5 किलोमीटरहून पाणी आणावं लागते। कडेगहाणा येथील ग्रामस्थ इतर ठिकाणाहून पाणी आणतात। बाफन विहिरी येथील विहिरींना तळ गाठला असून पाणी उपलब्ध नाही। येथील लोकांनी वारंवार तक्रार करूनही अजून त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला नाही। देवडोंगरातील जेमतेम 8 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे। या ठिकाणी गंभीर समस्या निर्माण होईल अशी भीती ग्रामपंचायत सदस्य शंकर निबार यांनी व्यक्त केली आहे। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील आंबोली धरणातून त्र्यंबकेश्वर शहराला पाणी पुरवठा केला जातो। मार्च, एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये या धरणातून तालुक्यातील तहानलेल्या टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा केला जातो। यंदा धरणात कमी पाणी साठा शिल्लक असून शेतकऱ्यांचे 30 पेक्षा जास्त विद्युत पंप चालू असल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होतोय। यामुळे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे। 1.5 वर्षांपासून त्र्यंबक तालुक्यात जल जीवन मिशन या योजनेचं काम चालू आहे। प्रारंभीच्या वेगानंतर योजनेच्या कामाची गती मंदावली आहे। काही ठेकेदारांचा फक्त योजना राबवल्या गावाला पाणी मिळो अथवा न मिळो याच्याशी काही देणे घेणे नसल्याची भूमिका आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।